जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19वा. शिकवण नाम. समास चौथा. सदैव लक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मागा बोलिले करंट लक्षण, ते विवेके सांडावे संपूर्ण. आता ऐका सदैव लक्षण, परम सौख्यदायक. आता दशक 19वा. शिकवण नाम, त्यातला समास चौथा. सदैव लक्षण निरूपण नाम. आता या समासात समर्थांनी मागच्या समासात बघितलेलं आपण करंट लक्षण निरूपण, या समासाच्या विरुद्ध सदैव म्हणजे काय तर सद्गुणी, विवेकी आणि आदर्श मनुष्याची लक्षणे स्पष्ट केली आहेत. या समासात परोपकार, नम्रता, उत्तम वाणी, ज्ञान, विवेक, न्यायनीती, आत्मविद्या, क्षमाशीलता, सर्वांशी प्रेमाने वागणे, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे, कार्यतत्परता, परमार्थ, प्रपंचातील कुशलता आणि सर्वांमधील समान भाव अशा अनेक सद्गुणांचे वर्णन केले आहे. मागा बोलिले करंट लक्षण, ते विवेके सांडावे संपूर्ण. आता ऐका सदैव लक्षण, परम सौख्यदायक. आता मागा म्हणजे काय, यापूर्वी किंवा मागील समासात. बोलिले म्हणजे सांगितले होते किंवा स्पष्ट केले होते. करंट लक्षण म्हणजे दुर्गुणी, अविवेकी, आळशी आणि आत्मघातकी मनुष्याची लक्षणे. आता समर्थ या समासाच्या सुरुवातीलाच मागील करंट लक्षण निरूपण या समासाची आठवण करून देतात. मागील समासात त्यांनी मनुष्याच्या अधोगतीस कारणीभूत ठरणारे अनेक अवगुण सांगितले. आळस, अहंकार, वाईट संगत, कठोरवाणी, स्वार्थ, अज्ञान, निष्क्रियता आणि विवेकाचा अभाव यामुळे मनुष्य स्वतःच स्वतःचा शत्रू कसा बनतो हे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते विवेके सांडावे संपूर्ण. आता म्हणजे विवेके म्हणजे योग्य अयोग्याचा विचार करून, सांडावे म्हणजे सोडून द्यावे, त्याग करावा, संपूर्ण म्हणजे पूर्णपणे कोणताही अवशेष न ठेवता. आता समर सांगतात की अवगुणांचा त्याग अर्धवट करून उपयोग नाही. विवेकाच्या आधाराने त्यांना पूर्णपणे सोडले पाहिजे. विवेक म्हणजे प्रत्येक कृती, विचार आणि निर्णयामध्ये योग्य काय अयोग्य काय हे ओळखण्याची शक्ती. ज्याच्या जीवनात विवेक जागरूक होतो तो चुकीच्या सवयींना चिटकून राहत नाही. अनेकांना स्वतःचे दोष माहीत असतात तरी ते बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत. समर्थ अशा वृत्तीला विरोध करतात, कारण जोपर्यंत मनुष्य स्वतःच स्वतःचे दोष सोडत नाही तोपर्यंत त्याच्यात सद्गुणांना स्थान मिळत नाही. जसे घाणेरड्या भांड्यात अमृत ठेवता येत नाही, तसेच अवगुणांनी भरलेल्या मनात सद्गुण टिकत नाहीत. आता ऐका सदैव लक्षण. आता म्हणजे ऐका म्हणजे लक्षपूर्वक श्रवण करा. सदैव लक्षण म्हणजे सद्गुणे, विवेकी, आदर्श आणि श्रेष्ठ मनुष्याची लक्षणे. आता समर्थ आता आदर्श मनुष्याचे स्वरूप सांगू लागतात. सदैव म्हणजे जो प्रत्येक परिस्थितीत सद्गुणांचा आधार सोडत नाही. त्याचे बोलणे, वागणे, विचार, निर्णय आणि व्यवहार हे सर्व धर्म, विवेक आणि परोपकाराने प्रेरित असतात. परम सौख्यदायक. आता परम म्हणजे सर्वोच्च, सौख्य म्हणजे खरे सुख, शांती आणि समाधान, दायक म्हणजे देणारे. आता समोर सांगतात की सद्गुणित जीवन हेच खरे सुखाचे मूळ आहे. धन, सत्ता, प्रसिद्धी किंवा भौतिक सुख यामुळे काही आनंद मिळू शकतो, पण मनशांती मिळत नाही. मनशांती मिळते ती सत्य, परोपकार, नम्रता, भक्ती, विवेक आणि सदाचार यांच्या आचरणातून. आता सद्गुणी मनुष्य संकटातही शांत राहतो, कारण त्याचे मन स्थिर असते. त्याला लोकांचा विश्वास मिळतो, ईश्वराची कृपा लाभते आणि अंतःकरणातून समाधान निर्माण होते. हेच परमसौख्य आहे. उपजत गुण शरीरी, परोपकारी नाना परी, आवडे सर्वाचे अंतरी सर्व काळ. आता उपजूत गुण शरीरी म्हणजे काय तर उपजत म्हणजे जन्मतः प्राप्त झालेले किंवा लहानपणापासून जोपासलेले. गुण म्हणजे सद्गुण. शरीरी म्हणजे व्यक्तीच्या स्वभावात किंवा संपूर्ण व्यक्तिमत्वात. आता समर्थ येथे उपजत गुण हा शब्द वापरतात, परंतु त्याचा अर्थ फक्त जन्मता मिळालेले गुण असा मर्यादित नाही. पूर्वजन्मीचे संस्कार, बालपणीचे संस्कार, आई वडिलांचे शिक्षण, सत्संग आणि सतत सदाचार यामधून जे गुण व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनतात त्यांना समर्थ उपजत गुण म्हणतात. परोपकारी नानापरी. आता परोपकारी म्हणजे दुसऱ्यांचे हित करणारा, नानापरी म्हणजे अनेक प्रकारांनी, विविध मार्गांनी. समर्थांच्या मते परोपकार म्हणजे फक्त धनदान नव्हे, ज्ञान देणे, योग्य मार्ग दाखवणे, दुःखी माणसाला धीर देणे, संकटात मदत करणे, चांगले विचार देणे, क्षमा करणे, प्रेमाने बोलणे हे सर्व परोपकाराचे प्रकार आहेत. आध्यात्मिक दृष्टिकोनात पाहिले तर परोपकार म्हणजे प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे दर्शन करून त्याची सेवा करणे. आवडे सर्वांच्या अंतरी. आवडे म्हणजे प्रिय होतो सर्वांच्या म्हणजे सर्व लोकांच्या, अंतरी म्हणजे मनामध्ये किंवा हृदयात. समोर सांगतात की सद्गुणी आणि परोपकारी व्यक्तीला लोकांवर प्रेम करण्याचा प्रयत्न करावा लागत नाही. लोक आपोआप त्याच्यावर प्रेम करतात. आजच्या काळात अनेक जण प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात, पण समोर सांगतात की प्रसिद्धीपेक्षा लोकांच्या हृदयात स्थान मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. ज्याच्यावर लोक मनापासून प्रेम करतात तोच खऱ्या अर्थाने यशस्वी असतो. सर्व काळ. आता सर्व काळ म्हणजे नेहमी, प्रत्येक वेळी, सर्व परिस्थितीत. सद्गुण हे परिस्थितीनुसार बदलणारे नसावेत.
खरा सज्जन माणूस सुखात असो किंवा दुःखात, श्रीमंतीत असो वा गरिबीत, मान मिळो वा अपमान, तो आपल्या सद्गुणांचा त्याग करत नाही. यालाच संत साहित्यामध्ये स्थितप्रज्ञता आणि स्वभावातील सातत्य असं म्हटले आहे. सुंदर अक्षर लेहो जाणे, चपळ शुद्ध वाचो जाणे, अर्थांतर सांगो जाणे सकळ काही. आता सुंदर अक्षर लेहो जाणे. आता सुंदर, स्वच्छ आणि वाचनीय लेखन करता येणे. तर समर सांगतात की स्वच्छ आणि सुंदर लेखन हे शिस्तबद्ध मनाचे लक्षण आहे. आपल्या प्रत्येक कृतीत नीटनेटकेपणा आणि जागरूकता असावी. चपळ शुद्ध वाचू जाणे. आता चपळ शुद्ध वाचू जाणे म्हणजे काय? स्पष्ट, शुद्ध आणि योग्य प्रकारे वाचन करता येणे. ज्ञान मिळवण्यासाठी योग्य वाचन आवश्यक आहे. शुद्ध वाचनामुळे अर्थ योग्य समजतो आणि इतरांपर्यंतही तो अचूक पोहोचवता येतो. अर्थांतर सांगो जाणे म्हणजे काय? तर विषयाचा खरा अर्थ आणि त्याची गूढ भाव समजून सांगता येणे. आता फक्त पाठांतर पुरेसे नाही. विषय समजून इतरांना सोप्या भाषेत समजावण्याची क्षमता असली पाहिजे. हेच खऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे. सकळ काही या सर्व गुणांनी संपन्न असणे. आता समोर सांगतात लेखन, वाचन आणि अर्थ समजावून सांगणे हे सर्व गुण एकत्रच असतील तर ती व्यक्ती ज्ञान संपन्न आणि समाजासाठी उपयुक्त ठरते. आता समोर सांगतात या ओळीमधून की ज्ञान म्हणजे केवळ वाचणे किंवा पाठन करणे नव्हे, तर ते समजून घेऊन योग्य प्रकारे इतरांपर्यंत पोहोचवणे होय. सुंदर लेखन, शुद्ध वाचन आणि अर्थपूर्ण विवेचन हेच खऱ्या ज्ञानी आणि सदैव पुरुषाचे लक्षण आहे. कोणाचे मनोगत तोडीना, भल्यांची संगती सोडीना, सदैव लक्षण अनुमाना आणून ठेवी. आता कोणाचे मनोगत तोडेना म्हणजे काय? तर कोणाच्याही मनातील भावना, विश्वास किंवा आशा दुखावू नये. आता समर सांगतात की सज्जन पुरुष आपल्या वाणीने किंवा वागण्याने कोणाचे मन दुखवत नाहीत. तो सत्य बोलतो, पण ते प्रेमाने आणि विवेकाने बोलतो. दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणे हेच खऱ्या सज्जनपणाचे लक्षण आहे. भल्यांची संगती सोडेना. आता भल्यांची संगती सोडेना म्हणजे काय? तर सज्जन, सद्गुणी आणि सत्पुरुषांची संगत कधीही सोडू नये. आता सत्संगामुळे विचार शुद्ध होतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. चांगल्या लोकांचा सहवास मनुष्याला सद्गुणांकडे नेतो, तर वाईट संगती अधोगतीकडे घेऊन जातात. म्हणून सत्संग कायम जपावा. सदैव लक्षण अनुमाना. आता सदैव पुरुषाची लक्षणे विवेकाने ओळखणे. सज्जनपणा केवळ बाह्य वेशात नसतो, तर आचरणात असतो. विवेकाच्या आधारे व्यक्तीचे गुण ओळखावेत. बाह्य देखाव्यापेक्षा स्वभाव, वर्तन आणि चरित्र यांना अधिक महत्त्व द्यावे. आणून ठेवी म्हणजे काय? तर आपल्या जीवनात दृढपणे अंगीकारणे. आता फक्त सद्गुणांची माहिती असणे पुरेसे नाही, ते प्रत्यक्ष आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. जेव्हा हे गुण जीवनाचा भाग बनतात, तेव्हाच व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने घडते. आता समर सांगतात की दुसऱ्याचे मन जपणे, सत्संग कधीही न सोडणे, विवेकाने सज्जनांची ओळख करणे आणि त्या सद्गुणांच्या स्वतःच्या जीवनात उतरवणे हीच सदैव पुरुषाची खरी वाट आहे. ज्ञान तेव्हाच सार्थक ठरते, जेव्हा ते आपल्या आचरणातून प्रकट होते. तो सकळ जनासी व्हावा, जेते तेथे नित्य नवा, मूर्खपणे अनुमान गोवा काहीच नाही. आता तो सकळ जनासी व्हावा म्हणजे काय? तर तो सर्वांचा हवा, सर्वांना आपलासा वाटावा. आता समोर सांगतात की सदैव पुरुष कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा गटाचा नसतो. तो संपूर्ण समाजाचा असतो. त्याच्या मनात भेदभाव नसतो, म्हणून प्रत्येकाला त्याच्याबद्दल आपलेपणा वाटतो. तो प्रेम, नम्रता आणि परोपकाराने सर्वांची मने जिंकतो. हेच खऱ्या संतत्वाचे आणि सज्जनपणाचे लक्षण आहे. जेथे तेथे नित्य नवा. आता जिथे जाईल तिथे नवीन उत्साह, नवीन विचार आणि नवीन प्रेरणा देणारा म्हणजे सदैव पुरुष प्रत्येक ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. त्याचा सहवास लोकांना निराशा न करता प्रेरणा देतो. तो परिस्थितीनुसार योग्य मार्ग दाखवतो आणि प्रत्येक भेटीत लोकांना काहीतरी नवीन शिकायला मिळते त्याच्याकडून. म्हणून त्याचे व्यक्तिमत्व सदैव ताजेतवाने आणि प्रेरणादायी असते. मूर्खपणे अनुमान गोवा म्हणजे काय? तर अज्ञानाने किंवा घाईघाईने चुकीचे अंदाज बांधू नयेत. समर्थ सांगतात की अपूर्ण माहितीवरून कोणाबद्दलही मत बनवू नये. मूर्ख माणूस ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवतो, तर विवेकी मनुष्य सत्याची खात्री करूनच निर्णय घेतो. चुकीचे अनुमान अनेक गैरसमज निर्माण करतात आणि वाद निर्माण करतात. म्हणून प्रत्येक प्रसंगी विवेकाचा आधार घ्यावा. काहीच नाही म्हणजे काय? तर अशा मूर्खपणाला किंवा चुकीच्या अनुमानाला स्थान नसावे. सदैव पुरुषाच्या जीवनात अविवेक, संशय आणि पूर्वग्रह यांना स्थान नसते. तो सत्य, अनुभव आणि न्याय यांच्या आधारावर विचार करतो. त्यामुळे त्याचे निर्णय योग्य आणि सर्व हिताचे ठरतात. विवेक हेच त्याच्या व्यक्तिमत्वाचे मुख्य सामर्थ्य असते. म्हणून समर्थ यामधून काय सांगतात की सदैव पुरुष सर्वांचा असतो, सर्वांना प्रेरणा देतो किंवा
कोणाबद्दलही अविचाराने मत बनवत नाही. तो प्रत्येक प्रसंगी विवेक, प्रेम आणि समतेने वागतो. आपल्या जीवनातही पूर्वग्रह आणि घाईघाईने निर्णय टाळून सर्वांशी आपुलकीने आणि विचारपूर्वक वागणे हीच या खरी ओवीची शिकवण आहे. नाना उत्तम गुण सत्पात्र, तेची मनुष्य जगमित्र, प्रगट कीर्ती स्वतंत्र पराधीन नाही. आता नाना उत्तम सतपात्र, अनेक सद्गुणांनी युक्त असलेला मनुष्याचे खरे सत्पात्र असतो. आता समोर सांगतात की मनुष्याचे मोठेपण त्याच्या धन, पद किंवा विद्वत्तेमुळे ठरत नाही, तर त्याच्या सद्गुणांमुळे ठरते. नम्रता, सत्य, दया, परोपकार, विवेक आणि प्रामाणिकपणा हेच त्याचे खरे वैभव असते. सद्गुणांनी सजलेला मनुष्यच समाजाचा विश्वास संपादन करतो. त्यामुळे प्रथम स्वतःमध्ये उत्तम गुण वाढवण्याचा प्रयत्न करावा. त्याची मनुष्य जगमित्र, म्हणजे काय, तर तोच मनुष्य संपूर्ण जगाचा मित्र असतो. सद्गुणी व्यक्ती कोणाचाही शत्रू नसते. तिच्या वागण्यात प्रेम, समता आणि आपुलकी असल्यामुळे प्रत्येकाला तिचा सहवास आवडतो. ती स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर इतरांच्या हितासाठी कार्य करते. म्हणून तिचे नाते केवळ काही लोकांशी नसून संपूर्ण समाजाशी जोडलेले असते. प्रगट कीर्ती स्वतंत्र, म्हणजे काय, तर त्याची कीर्ती स्वतःच्या गुणांमुळे सर्वत्र पसरलेली असते. समर्थ सांगतात की खरी कीर्ती जाहिरात करून मिळत नाही. सत्कर्म, निस्वार्थ सेवा आणि उत्तम आचरण यामुळे ते आपोआप समाजात पसरते. लोक अशा व्यक्तीचा आदर मनापासून करतात. सद्गुणांची कीर्ती ही चित्रंजन असते, कारण ती सत्यावर आधारलेली असते. पराधीन नाही, म्हणजे काय, तर दुसऱ्यावर अवलंबून नसतो. सदैव पुरुष आपल्या विचारांनी, चारित्र्याने आणि कर्तृत्वाने स्वतंत्र असतो. तो मान सन्मानासाठी किंवा प्रसिद्धीसाठी कोणावर अवलंबून राहत नाही. त्याचा आत्मविश्वास आणि आत्मबल हेच त्याचे खरे सामर्थ्य असते. अशा व्यक्तीचे जीवन स्वाभिमानी, निस्वार्थ आणि आदर्शवत असते. मग समर्थ यामधून काय सांगतात की अनेक सद्गुणांनी युक्त मनुष्यच खऱ्या अर्थाने जगाचा मित्र ठरतो. त्याची कीर्ती त्याच्या सत्कर्मांमुळे आपोआप सर्वत्र पसरते आणि तो कोणावरही अवलंबून राहत नाही. सद्गुण, स्वाभिमान आणि परोपकार यावर उभे असलेले जीवनच खरे समर्थ जीवन आहे. राखे सकळांचे अंतर, उदंड करी पाठांतर, नेमस्तपणाचा विसर पडणार नाही. आता राखे सकळांचे अंतर, म्हणजे काय, तर प्रत्येकाच्या मनाचा आदर ठेवतो तो मनुष्य, कोणाचे मन दुखावत नाही. समर्थ सांगतात की चांगला माणूस प्रत्येकाशी प्रेमाने आणि समजून वागतो. कोणाला काय आवडते, काय दुःख देते, त्याला त्याची जाणीव असते. म्हणून तो बोलताना आणि वागताना काळजी घेतो. दुसऱ्याच्या मनाचा आदर करणे हेच खऱ्या सज्जनाचे लक्षण आहे. उदंड करी पाठांतर, म्हणजे काय, तर तो भरपूर अभ्यास करतो आणि चांगल्या गोष्टी लक्षात ठेवतो. समर्थ फक्त पाठ करण्याबद्दल सांगत नाहीत, तर सतत शिकण्याची सवय लावण्याबद्दल सांगतात. चांगले विचार, ग्रंथ आणि संतांचे उपदेश वारंवार अभ्यासल्याने ते आपल्या जीवनाचा भाग बनतात. शिकणे कधीही थांबू नये म्हणून समर्थ सांगतात. नेमस्तपणाचा विसर, म्हणजे काय, तर शिस्त, नियमितपणा आणि नीटनेटकेपणा कधीही विसरत नाही तो मनुष्य. म्हणून समर्थ सांगतात यशस्वी जीवनासाठी शिस्त खूप महत्वाची आहे. वेळेचे पालन करणे, दिलेले काम पूर्ण करणे आणि जबाबदारीने वागणे ही चांगल्या माणसाची ओळख आहे. शिस्त नसल्यास ज्ञान आणि गुण टिकत नाहीत, पडणार नाही. मग हे काय, तर शेवटी कधीही सोडत नाही किंवा ढळत नाही. समर्थ सांगतात की चांगल्या सवयी कायम टिकवल्या पाहिजेत. परिस्थिती बदलली तरी आपले चांगले विचार, शिस्त आणि संस्कार सोडू नयेत. जो आपल्या चांगल्या गुणांमध्ये कायम राहतो तोच जीवनामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. मग समर्थ सांगतात की दुसऱ्याच्या मनाचा आदर करणे, सतत शिकत राहणे आणि आयुष्यात शिस्त पाळणे ही चांगल्या माणसाची ओळख आहे. चांगले गुण एक दिवसासाठी नव्हे तर आयुष्यभर जपले पाहिजेत. याच सवयी माणसाला समाजात मान आणि जीवनात यश मिळवून देतात. नम्रपणे पुसो जाणे, नेमस्त अर्थ सांगो जाणे, बोला ऐसे वर्तो जाणे उत्तम क्रिया. आता नम्रपणे पुसो जाणे, म्हणजे काय, तर नम्रतेने विचारता येणे, शिकण्याची तयारी ठेवणे. समर्थ सांगतात शिकण्याची सुरुवात नम्रतेपासून होते. ज्याला वाटते की मला सर्व काही माहीत आहे त्याची प्रगती तिथेच थांबते. पण जो अहंकार बाजूला ठेवून विचारतो तो रोज काहीतरी नवीन शिकत राहतो. त्यामुळे प्रश्न विचारण्यात कधीही लाज वाटू देऊ नका. नम्रतेने विचार करणारा माणूसच आयुष्यात खऱ्या अर्थाने मोठा होतो. नेमस्त अर्थ सांगो जाणे, म्हणजे काय, तर योग्य आणि स्पष्ट अर्थ इतरांना समजावून सांगता येणे. समर्थ सांगतात ज्ञान मिळवणे जितके महत्वाचे आहे तितके ते योग्य प्रकारेही सांगणे महत्वाचे आहे. आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याच्या मनात गोंधळ निर्माण होता कामा नये. सोप्या आणि प्रेमळ भाषेत सत्य सांगितले तर ते लोकांच्या मनाला स्पर्श करते. म्हणून बोलताना नेहमी स्पष्टता आणि प्रामाणिकपणा ठेवावा.
बोला ऐसे वर्तो जाणे. म्हणजे काय तर जसे बोलता तसेच वागणे. समर्थ इथे एक मोठा जीवन मंत्र देतात. फक्त चांगल्या गोष्टी बोलून उपयोग नाही, तर त्या आपल्या कृतीतही दिसल्या पाहिजेत. लोक आपल्या शब्दांपेक्षा आपल्या वागण्यावर जास्त विश्वास ठेवतात. म्हणून आधी स्वतःचे जीवन चांगले घडवा. तुमच्या आचरणच तुमचा सर्वांना मोठा उपदेश ठरेल. उत्तम क्रिया. आता म्हणजे काय तर नेहमी चांगली आणि योग्य कर्मे करणे. समर्थ सांगतात, चांगले विचार मनात ठेवून थांबू नका. ते कृतीत आणा. एखाद्याला मदत करणे, प्रेमाने बोलणे, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हीच खरी सत्कर्मे आहेत. चांगली कृती कधीच वाया जात नाही. ती स्वतःचेही जीवन सुंदर करते आणि इतरांच्या जीवनातही आनंद निर्माण करते. मग समर्थ सांगतात की नम्रतेने शिकणे, योग्य ज्ञान समजून सांगणे, बोलण्याप्रमाणे वागणे आणि सतत चांगली कर्मे करणे हीच सज्जन माणसाची खरी ओळख आहे. ज्ञान तेव्हाच पूर्ण होते जेव्हा ते आपल्या आचरणातून दिसते. म्हणून शब्दांपेक्षा कृतीला अधिक महत्त्व द्या. तेच जीवनाला यशस्वी आणि अर्थपूर्ण बनवते. तो मानला बहुतांशी, कोणी बोलो न शके त्यासी, धगधगीत पुण्य रासे महापुरुष. आता तो मानला बहुतांचे म्हणजे काय तर तो अनेक लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवतो. समर्थ सांगतात की मान हा मागून किंवा जबरदस्तीने मिळत नाही. चांगले विचार, प्रेमळ स्वभाव आणि निस्वार्थ वागणूक यामुळे लोक स्वतःहून आदर देतात. ज्याने लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला, त्याला मान मिळवण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. खरा मान हा आपल्या चारित्र्यामुळे मिळतो. कोणी बोलू न शके त्याचे म्हणजे काय त्याच्याविषयी कोणी वाईट बोलू शकत नाही. समर्थ याचा अर्थ असं सांगतात की ज्याचे जीवन स्वच्छ, प्रामाणिक आणि सत्यावर आधारलेले असते, त्याच्यावर दोष ठेवणे कठीण होते. तो प्रत्येकाशी न्यायाने आणि प्रेमाने वागतो. त्यामुळे लोकांच्या मनात त्याच्याबद्दल आदरच निर्माण होतो. चांगले आचरण हेच माणसाचे सर्वात मोठे संरक्षण असते. दगदगीत पुण्यराशी म्हणजे काय तर भरपूर सत्कर्माचा आणि पुण्याचा साठा असलेला. समर्थ सांगतात, पुण्य म्हणजे फक्त पूजा किंवा दान धर्म नाही. दुसऱ्याला मदत करणे, सत्य बोलणे, कोणाचे मन न दुखावणे आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हेही मोठे पुण्य आहे. अशा सत्कर्माने माणसाचे जीवन तेजस्वी होते. त्याच्या चेहऱ्यावर आणि वागण्यातही त्या पुण्याचे तेज दिसू लागते. महापुरुष म्हणजे काय तोच खरा महापुरुष आहे. समर्थ सांगतात की महापुरुष होण्यासाठी मोठे पद, पैसा किंवा प्रसिद्धी आवश्यक नाही. ज्याच्या जीवनात नम्रता, सत्य, परोपकार आणि चांगले आचरण आहे, तोच खऱ्या अर्थाने महापुरुष आहे. अशा व्यक्तीचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. त्याचे मोठेपण त्याच्या लोकांच्या मनात कायम जिवंत राहते. मग समर्थ सांगतात की खरा सन्मान हा चांगल्या चारित्र्यामुळे मिळतो, पद किंवा संपत्तीमुळे नाही. जो सतत सत्कर्म करतो, सत्याने जगतो आणि सर्वांशी प्रेमाने वागतो, तोच लोकांच्या मनात कायमचं स्थान मिळवतो. असे जीवन जगणारा माणूसच खऱ्या अर्थाने महापुरुष असतो. तो मानला बहुतांशी, कोणी बोलो न शके त्यासी, धगधगीत पुण्य रासे महापुरुष. आता तो मानला बहुतांचे म्हणजे काय तर तो अनेक लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवतो. समर्थ सांगतात की मान हा मागून किंवा जबरदस्तीने मिळत नाही. चांगले विचार, प्रेमळ स्वभाव आणि निस्वार्थ वागणूक यामुळे लोक स्वतःहून आदर देतात. ज्याने लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला, त्याला मान मिळवण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. खरा मान हा आपल्या चारित्र्यामुळे मिळतो. कोणी बोलू न शके त्याचे म्हणजे काय त्याच्याविषयी कोणी वाईट बोलू शकत नाही. समर्थ याचा अर्थ असं सांगतात की ज्याचे जीवन स्वच्छ, प्रामाणिक आणि सत्यावर आधारलेले असते, त्याच्यावर दोष ठेवणे कठीण होते. तो प्रत्येकाशी न्यायाने आणि प्रेमाने वागतो. त्यामुळे लोकांच्या मनात त्याच्याबद्दल आदरच निर्माण होतो. चांगले आचरण हेच माणसाचे सर्वात मोठे संरक्षण असते. दगदगीत पुण्यराशी म्हणजे काय तर भरपूर सत्कर्माचा आणि पुण्याचा साठा असलेला. समर्थ सांगतात, पुण्य म्हणजे फक्त पूजा किंवा दान धर्म नाही. दुसऱ्याला मदत करणे, सत्य बोलणे, कोणाचे मन न दुखावणे आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हेही मोठे पुण्य आहे. अशा सत्कर्माने माणसाचे जीवन तेजस्वी होते. त्याच्या चेहऱ्यावर आणि वागण्यातही त्या पुण्याचे तेज दिसू लागते. महापुरुष म्हणजे काय तोच खरा महापुरुष आहे. समर्थ सांगतात की महापुरुष होण्यासाठी मोठे पद, पैसा किंवा प्रसिद्धी आवश्यक नाही. ज्याच्या जीवनात नम्रता, सत्य, परोपकार आणि चांगले आचरण आहे, तोच खऱ्या अर्थाने महापुरुष आहे. अशा व्यक्तीचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. त्याचे मोठेपण त्याच्या लोकांच्या मनात कायम जिवंत राहते. मग समर्थ सांगतात की खरा सन्मान हा चांगल्या चारित्र्यामुळे मिळतो, पद किंवा संपत्तीमुळे नाही. जो सतत सत्कर्म करतो, सत्याने जगतो आणि सर्वांशी प्रेमाने वागतो, तोच लोकांच्या मनात कायमचं स्थान मिळवतो.
असे जीवन जगणारा माणूसच खऱ्या अर्थाने महापुरुष असतो. तो परोपकार करिताची गेला, पाहिजे तो ज्याला त्याला, मग काय उणे तयाला भूमंडळी. आता तो परोपकार करिताची गेला म्हणजे काय, तर तो आयुष्यभर इतरांचे भले करत राहिला. समर सांगतात माणसाचे जीवन फक्त स्वतःसाठी नसावे. आपल्या हातातून एखाद्याचे भले झाले, एखाद्याचे दुःख कमी झाले, तर तेच जीवनाचे खरे सार्थक आहे. परोपकार म्हणजे फक्त पैसा देणे नाही, प्रेमाचे दोन शब्द, योग्य मार्गदर्शन किंवा संकटात दिलेला आधार, हाही मोठा परोपकारच आहे. जो आयुष्यभर अशी सेवा करतो तोच खऱ्या अर्थाने धन्य ठरतो. पाहिजे तो ज्याला त्याला, ज्याला त्याला जे आवश्यक आहे त्याला ते देण्याचा प्रयत्न करतो. मग समर सांगतात प्रत्येक माणसाची गरज वेगळी असते. कोणाला अन्न हवे असते, कोणाला ज्ञान, कोणाला धीर, तर कोणाला प्रेम. चांगला माणूस हे ओळखतो आणि शक्य तितकी मदत करतो. मदत करताना स्वार्थ किंवा अपेक्षा ठेवत नाही, दुसऱ्याचे कल्याण हाच त्याचा उद्देश असतो. मग काय उणे तयाला म्हणजे काय, तर मग अशा माणसाला कोणतीच कमतरता राहत नाही. समर्थ म्हणतात जो दुसऱ्यांसाठी जगतो त्याचे जीवन स्वतःच समृद्ध होते. लोकांचे प्रेम, आशीर्वाद आणि देवाची कृपा त्याला मिळत जाते. पैसा नसला तरी तो मनाने श्रीमंत असतो, कारण त्याने आपले माणसे जोडलेले असते आणि हीच त्याची सर्वात मोठी संपत्ती असते. भूमंडळी म्हणजे काय, तर या संपूर्ण जगात समर सांगतात परोपकारी माणसाची ओळख एका गावापुरती किंवा एका समाजापुरती मर्यादित राहत नाही. त्याची चांगली कर्मे त्याची खरी ओळख बनवतात. जिथे तिथे त्याला आठवण होते, तिथे लोकांचा त्याचा आदर करतात. सत्कर्मांचे फळ काळ आणि ठिकाण याच्या पलीकडे जाऊन टिकते. मग समर सांगतात की जे जीवन इतरांच्या उपयोगी पडते तेच खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन आहे. दुसऱ्याचे भले करण्याची वृत्ती, निस्वार्थ सेवा आणि प्रेमाने केलेली मदत हीच खरी माणसाची संपत्ती आहे. परोपकार करणाऱ्या व्यक्तीला समाजाचा आदर आणि परमेश्वराची कृपा आपोआप मिळते. बहुत जन वास पाहे, वेळेशी तत्काळ उभा राहे, उणे कोणाचे न साहे तया पुरुषासी. आता बहुत जन वास पाहे म्हणजे काय, तर अनेक लोक त्याच्या सहवासाची इच्छा करतात. समर सांगतात की चांगल्या माणसाकडे लोक आपोआप आकर्षित होतात, कारण त्याच्या सहवासात प्रेम, शांतता आणि योग्य मार्गदर्शन मिळते. तो कोणालाही कमी लेखत नाही, म्हणून प्रत्येकाला त्याच्यासोबत राहावेसे वाटते. माणसाचा स्वभावच त्याला त्या लोकांच्या मनात स्थान मिळवून देतो. वेळेशी तत्काळ उभा आहे म्हणजे काय, तर गरज पडली की लगेच मदतीसाठी धावून जातो. समर सांगतात की संकटाच्या वेळीच माणसाची खरी परीक्षा होते. फक्त बोलून सहानुभूती दाखवणे पुरेसे नसते. गरज असताना प्रत्यक्ष मदतीला उभे राहणे महत्वाचे असते. जो वेळेवर मदत करतो त्याची किंमत लोक आयुष्यभर विसरत नाहीत. हाच खरा मानवधर्म आहे. उणे कोणाची नस आहे म्हणजे काय, तर कोणाचे दुःख, अडचण किंवा कमतरता त्याला पाहत नाही. समर सांगतात की दुसऱ्याच्या वेदना पाहून ज्याचे मन हेलावते तोच खरा सज्जन असतो. तो दुसऱ्याचे दुःख पाहून शांत बसत नाही, तर त्याला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे आणि दुःखात साथ देणे हीच खरी माणुसकी आहे. तया पुरुषासी म्हणजे काय, तर अशा सद्गुणी माणसाचे हे लक्षण आहे. समर सांगतात की महापुरुषाची ओळख त्याच्या वेशभूषेत किंवा पदात नसते, ती त्याच्या स्वभावात असते. लोकांना आधार देणे, संकटात धावून जाणे आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणे हेच त्याचे मोठेपण आहे. अशा व्यक्तीवर समाजाचा आणि देवाचाही आशीर्वाद कायम राहतो. मग समर सांगतात की जो दुसऱ्यांच्या अडचणीच्या वेळी तत्परतेने मदतीला धावून जातो आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होतो तोच खरा सज्जन आहे. प्रेम, सेवा आणि वेळेवर दिलेला आधार हीच माणसाची खरी ओळख आहे. असे जीवन जगणारा माणूसच समाजाच्या हृदयात कायमचं स्थान मिळवतो. 14 विद्या 64 कळा, जाणे संगीत गायन कळा, आत्मविद्येचा जिव्हाळा उदंडते ते. आता 14 विद्या 64 कळा म्हणजे काय, तर अनेक प्रकारचे ज्ञान आणि विविध कला अवगत असणे. समर सांगतात माणसाने फक्त एका गोष्टी पुरते मर्यादित राहू नये. शक्य तितके ज्ञान मिळवावे आणि नवीन गोष्टी शिकत राहावे. प्रत्येक कला आणि प्रत्येक ज्ञान जीवनाला अधिक समृद्ध बनवते. पण हे ज्ञान फक्त अभिमानासाठी नसून समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी असावे. जाणे संगीत गायन कळा म्हणजे काय, तर संगीत आणि गायन यांचेही ज्ञान असावे. समर्थ संगीतालाही साधनेचा एक मार्ग मानतात. संगीत मन शांत करते, भक्ती वाढवते आणि मनाला चांगल्या विचारांकडे वळवते. ज्याच्या जीवनात कला असते त्याचे मन अधिक संवेदनशील आणि प्रेमळ बनते. म्हणून ज्ञानाबरोबर कलेलाही महत्त्व द्यावे. आत्मविद्येचा जिव्हाळा म्हणजे काय, तर आत्मज्ञानाने परमेश्वर जाणून घेण्याची खरी आवड असावी. समर सांगतात की जगातील सर्व ज्ञान मिळाले तरी स्वतःला ओळखले नाही, ते ते अपूर्ण आहे. आपण कोण आहोत, जीवनाचा खरा उद्देश काय आहे आणि परमेश्वराशी आपले नाते काय आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. आत्मज्ञानामुळे जीवनाला खरी दिशा आणि शांती मिळते.
उदंड देते. म्हणजे काय, हे सर्व गुण भरपूर प्रमाणात असावे. समर सांगतात की ज्ञान, कला आणि आत्मज्ञान यांचा सुंदर संगम ज्या व्यक्तीमध्ये असतो, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने समृद्ध असते. अशा व्यक्तीचे जीवन स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. बाह्य ज्ञानासोबत अंतर्मनाची वाढ झाली तर जीवन पूर्णत्वाकडे जाते. मग समर्थ सांगतात, की जीवनात अनेक प्रकारचे ज्ञान आणि कला शिकाव्यात, पण त्याचबरोबर आत्मज्ञानाची ओढही असली पाहिजे. बाहेरचे ज्ञान जगण्यासाठी उपयोगी पडते, तर आत्मज्ञान जीवनाचा खरा अर्थ समजावते. ज्ञान, कला आणि अध्यात्म यांचा समतोलच खऱ्या माणसाला खऱ्या अर्थाने समृद्ध बनवतो. सकळांशी नम्र बोलणे, मनोगत राखून चालणे, अखंड कोणी एकाचे उणे पडोची नेदी. आता सकळांशी नम्र बोलणे म्हणजे काय, तर प्रत्येकाशी नम्रपणे आणि प्रेमाने बोलणे. समर सांगतात की गोड आणि नम्र बोलणे ही खूप मोठी साधना आहे. आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याच्या मनाला आनंद मिळाला पाहिजे, दुःख नाही. कठोर शब्द नाती तोडतात, तर प्रेमाचे शब्द माणसे जोडतात. म्हणून प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने बोलण्याची सवय लावावी. मनोगत राखून चालणे म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या मनाचा विचार करून वागणे. समर सांगतात की फक्त स्वतःचा विचार करून चालत नाही. आपल्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्याच्या मनाचा आदर करणारा माणूस सर्वांना आपलासा वाटतो. हीच खरी आपली माणुसकी आहे. अखंड कोणी एकाचे उणे म्हणजे तर सतत कोणाचे दोष काढत बसू नये. समर सांगतात की दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात आयुष्य घालवू नका. प्रत्येक माणसात काही ना काही कमी असतेच, पण सज्जन माणूस दोषांकडे न पाहता त्याच्या गुणांकडे पाहतो. दुसऱ्यांच्या उणवा सांगण्यापेक्षा स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे. पडोची नेदी म्हणजे काय, तर कोणालाही कमी लेखू देत नाही किंवा दोष देत बसत नाही. समर सांगतात की चांगला माणूस दुसऱ्याची बदनामी करत नाही. तो लोकांमध्ये भांडणे किंवा गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतो. शक्य असेल तितके तो माणसे जोडण्याचं काम करतो. कारण दुसऱ्याचा मान राखणे म्हणजे स्वतःचेही चारित्र्य जपणे होय. समर सांगतात की प्रेमाने बोलणे, दुसऱ्याच्या मनाचा आदर करणे आणि कोणाचेही दोष काढत न बसणे ही सज्जन माणसाची खरी ओळख आहे. जो माणूस लोकांना जोडतो त्यालाच समाजात खरा मान मिळतो. आपणही दुसऱ्यांचे गुण पाहण्याची सवय लावली तर जीवन अधिक अधिक आनंदी आणि शांत होईल. न्याय नीती भजन मर्याद, काळ सार्थक करी सदा, दरिद्रपणाची आपदा तेथे कैची. आता न्याय नीती भजन मर्याद म्हणजे काय, तर न्यायाने वागणे, नीती पाळणे, भक्ती करणे आणि मर्यादा जपणे. समर सांगतात माणसाचे जीवन फक्त यश मिळवण्यासाठी नसून योग्य मार्गाने जगण्यासाठी आहे. प्रत्येक निर्णयात न्याय, प्रामाणिकपणा आणि मर्यादा असली पाहिजे. त्यासोबत परमेश्वराचे स्मरण असेल तर मनाला योग्य दिशा मिळते. हे 4 गुण जीवनाला मजबूत पाया देतात. काळ सार्थक करी सदा. आपल्या प्रत्येक क्षण चांगल्या कामासाठी वापरतो. म्हणजे काय, तर समोर सांगतात की गेलेला वेळ परत येत नाही. म्हणून प्रत्येक दिवस काहीतरी चांगले शिकण्यात, सत्कर्म करण्यात आणि स्वतःला घडवण्यात घालवावा. रिकामेपणा किंवा आळस यामध्ये आयुष्य वाया घालवू नये. वेळेचा योग्य वापर करणारा माणूसच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. दरिद्रपणाची आपदा म्हणजे काय, तर दारिद्र्याचे संकट. समर्थ तेथे फक्त पैशाच्या दारिद्र्याबद्दल बोलत नाहीत. ज्याच्याकडे चांगले विचार, चांगले गुण आणि चांगले संस्कार नाहीत, तोच खरा गरीब आहे. सद्गुणांनी भरलेले जीवन हेच खरे सर्वात मोठे धन आहे. ज्याच्याकडे हे धन आहे तो कधीही खऱ्या अर्थाने गरीब नसतो. तेथे कैची म्हणजे काय, तर मग तिथे दारिद्र्याला जागाच राहत नाही. समर्थ सांगतात की ज्या माणसाच्या जीवनात न्याय, नीती, भक्ती आणि सत्कर्म आहेत, त्याचे जीवन नेहमी समृद्ध असते. अशा व्यक्तीला लोकांचा विश्वास, प्रेम आणि देवाची कृपा मिळते. हीच खरी श्रीमंती आहे. अशी संपत्ती कोणालाही हिरावून घेता येत नाही. मग समर्थ सांगतात की न्याय, प्रामाणिकपणा, भक्ती आणि वेळेचा योग्य उपयोग हे जीवन समृद्ध करणारे खरे धन आहे. ज्याच्याकडे सद्गुणांची संपत्ती आहे तो कधीही गरीब नसतो. म्हणून पैशापेक्षा चांगले विचार आणि चांगले आचरण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्तम गुणे शृंगारला, तो बहुतांमध्ये शोभला, प्रगट प्रतापे उगवला मार्तंड जैसा. आता उत्तम गुणे शृंगारला म्हणजे काय, तर उत्तम गुणांनी सजलेला माणूस. समर सांगतात की माणसाचे खरे सौंदर्य त्याच्या कपड्यात किंवा बाह्य रूपात नसते. ते तर नम्रता, प्रेम, सत्य, दया आणि परोपकार हेच त्याचे खरे दागिने आहेत. हे गुण ज्याच्या जीवनात असतात त्याला वेगळा मोठेपणा मिळतो. सद्गुणांनी सजलेले जीवनच सर्वात सुंदर असते. तो बहुतांमध्ये शोभला
म्हणजे काय तर असा माणूस सर्वांमध्ये उठून दिसतो. समोर सांगतात की चांगल्या माणसाची ओळख त्याच्या बोलण्यात, वागण्यात आणि स्वभावात दिसते. तो स्वतःची स्तुती करत फिरत नाही, पण त्याचे गुणच त्याची ओळख करून देतात. लोक त्याच्याकडे आदराने पाहतात आणि त्याच्या सहवासात राहण्याची इच्छा ठेवतात. चांगले चारित्र्य माणसाला सर्वांमध्ये वेगळे स्थान मिळवून देते. प्रगट प्रतापे उगवला. म्हणजे काय तर त्याचे मोठेपण आणि चांगले कार्य सर्वांना दिसू लागते. समर सांगतात की खरे कार्य कधीच लपून राहत नाही. जो सतत चांगली कामे करतो त्याचे नाव आणि कीर्ती आपोआप पसरते. त्याला प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. सत्कर्म हेच माणसाचे सर्वात मोठे परिचय पत्र आहे. मार्तंड जैसा म्हणजे काय तर सूर्याप्रमाणे तेजस्वी. मग समर्थ सूर्याचे उदाहरण देतात. सूर्य स्वतःसाठी प्रकाश देत नाही, तो संपूर्ण जगाला प्रकाश देतो. त्याचप्रमाणे सद्गुणी माणूस आपल्या चांगल्या विचारांनी आणि कृतींनी अनेकांच्या जीवनात आनंद आणि आशा निर्माण करतो. त्याचे जीवन इतरांसाठी प्रेरणेचे प्रकाश बनते. मग समर सांगतात, सद्गुण हेच माणसाचे खरे सौंदर्य आणि खरे सामर्थ्य आहे. चांगले आचरण, निस्वार्थ सेवा आणि प्रेमळ स्वभाव यामुळे माणूस समाजात आपोआप मोठा होतो. सूर्य जसा सर्वांना प्रकाश देतो, तसाच आपला जीवन प्रकाशही इतरांच्या उपयोगी पडला पाहिजे. जाणता पुरुष असेल जेथे, कळहो कैचा उठेल तेथे, उत्तम गुणाविषयी रीते ते प्राणी करंटे. आता जाणता पुरुष असेल जेथे म्हणजे काय तर जेथे ज्ञानी, विवेकी आणि समजूतदार माणूस असतो. समर सांगतात की खरा ज्ञानी माणूस स्वतः शांत राहतो आणि इतरांनाही शांत ठेवतो. त्याच्या उपस्थितीमुळे लोकांना योग्य दिशा मिळते. तो कोणालाही भडकवत नाही, तर समजावून सांगतो. अशा व्यक्तीमुळे घर, समाज आणि कार्यक्षेत्रात चांगले वातावरण निर्माण होते. कळहो कैच्या उठेल तेथे. म्हणजे काय तर तिथे भांडणे किंवा वाद निर्माण होत नाहीत. समर सांगतात की जिथे समजूतदार माणूस असतो, तिथे वाद वाढत नाहीत. तो रागाने नव्हे तर प्रेमाने आणि संयमाने प्रश्न सोडवतो. प्रत्येकाला समजून घेतो आणि योग्य मार्ग दाखवतो. त्यामुळे भांडण्याऐवजी एकोपा आणि शांतता टिकून राहते. उत्तम गुणाविषयी रीते म्हणजे काय, ज्याच्याकडे चांगले गुण नाहीत. समर सांगतात की फक्त शिक्षण किंवा पैसा असून उपयोगी नाही. जर माणसाकडे नम्रता, प्रेम आणि संयम आणि चांगले आचरण नसेल, तर त्याचे जीवन अपूर्णच राहते. सद्गुणांशिवाय माणसाचे व्यक्तिमत्व उजळत नाही. म्हणून प्रत्येकाने प्रथम चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा. ते प्राणी करंटे म्हणजे काय तर असा माणूस करंटा म्हणजेच दुर्गणी समजावा. समर्थ ते कठोर पण सत्य सांगतात. ज्याच्याकडे चांगले गुण नाहीत आणि जो सतत वाद, अहंकार व चुकीच्या वागणुकीत राहतो, तो स्वतःचे आणि इतरांचेही नुकसान करतो. त्यामुळे माणसाची खरी ओळख त्याच्या सद्गुणांनीच होते. सद्गुण नसतील तर बाकी सर्व गोष्टींचे महत्त्व कमी होऊन जाते. समर्थ सांगतात की ज्ञानी आणि सद्गुणी माणूस जिथे असतो, तिथे शांतता, प्रेम आणि एकोपा निर्माण होतो. पण ज्याच्याकडे चांगले गुण नाहीत, तो वाद आणि दुःखाचे कारण ठरतो. म्हणून ज्ञानाबरोबर सद्गुणही तितकेच आवश्यक आहेत. तेच माणसाला खऱ्या अर्थाने मोठे बनवतात. प्रपंची जाणे राजकारण, परमार्थी साकल्य विवरण, सर्वामध्ये उत्तम गुण त्याचा भोगता. आता प्रपंची जाणे राजकारण म्हणजे काय तर संसारातील व्यवहार आणि लोकांशी कसे वागावे हे त्याला चांगले समजते. चांगले कोणाला समजते तर सदैव म्हणजे सद्गुणी माणसाला. समर सांगतात की अध्यात्म करणारा माणूस संसारापासून दूर पळत नाही. घर, समाज आणि कामाच्या ठिकाणी कसे वागावे, कोणाशी कसे बोलावे आणि योग्य निर्णय कसा घ्यावा हे त्याला माहीत असते. व्यवहारात शहाणपण असणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. संसार आणि अध्यात्म यांचा समतोल साधणारा माणूसच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. परमार्थी साकल्य विवरण म्हणजे काय तर अध्यात्माचे पूर्ण ज्ञान आणि समज असणे. समोर सांगतात की फक्त फक्त संसाराचे ज्ञान पुरेसे नाही. परमेश्वर, आत्मा, भक्ती आणि जीवनाचा खरे उद्देश यांचाही अभ्यास असला पाहिजे. जेव्हा व्यवहार आणि अध्यात्म दोन्ही समजतात, तेव्हाच जीवन पूर्ण होते. बाहेरच्या जगासोबत अंतर्मनालाही घडवणे आवश्यक आहे. सर्वांमध्ये उत्तम गुण म्हणजे काय तर सर्व चांगले गुण त्याच्या स्वभावात असतात. समर्थ सांगतात की नम्रता, सत्य, प्रेम, संयम, परोपकार आणि प्रामाणिकपणा हे गुण त्याच्या प्रत्येक कृतीत दिसतात. तो फक्त चांगल्या गोष्टी बोलत नाही, तर तो त्या जगतो. त्याचे संपूर्ण जीवनच इतरांसाठी एक आदर्श बनते. सद्गुण हेच त्याचे खरे वैभव असते. त्याचा भोगता म्हणजे काय, तर तो स्वतः त्या सर्व गुणांचा अनुभव घेतो आणि त्यानुसार जगतो. समर सांगतात की फक्त ज्ञान ऐकून उपयोग नाही, तर ते जीवनात उतरवले पाहिजे. जो स्वतः सद्गुणांचा स्वीकार करतो, त्यालाच त्यांचा खरा आनंद आणि लाभ मिळतो. अनुभवातून आलेले ज्ञानच टिकते. म्हणून प्रत्येकाने ऐकलेल्या चांगल्या गोष्टी आचरणात आणाव्यात. समर्थ सांगतात
की संसारातील व्यवहार आणि अध्यात्म यांचा सुंदर समतोल साधणारा माणूसच खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो. त्याच्या जीवनात चांगले गुण असतात आणि तो प्रत्यक्ष जगतो. ज्ञान फक्त ऐकण्यात नाही तर तो आचरणात आणण्याइतके त्याचे खरे सार्थक मग झाले. मागे एक पुढे एक, ऐसा कदापि नाही दंडक, सर्वत्रांसी अलोलिक तया पुरुषाची. आता मागे एक पुढे एक म्हणजे काय, तर मागे एक बोलणे आणि समोर दुसरे बोलणे. समोर सांगतात की सज्जन माणूस दुटप्पी नसतो. तो समोरही सत्य बोलतो आणि पाठीमागे त्याच व्यक्तीबद्दल आदराने बोलतो. त्याच्या मनात कपट किंवा फसवणूक नसते. त्यामुळे लोक त्याच्यावर निसंकोच विश्वास ठेवतात. ऐसा कदापि नाही दंडक म्हणजे काय, तर अशी चुकीची सवय त्याच्यात कधीच नसते. समर सांगतात की खोटेपणा आणि दुटप्पीपणा ही वाईट सवय आहे. सज्जन माणूस कधीही स्वार्थासाठी आपले बोलणे बदलत नाही. सत्य आणि प्रामाणिकपणा हेच त्याच्या स्वभावाचे आधार असतात. त्यामुळे त्याचे चारित्र्य नेहमी स्वच्छ राहते. सर्वत्रांशी अलोलिक म्हणजे काय, तर सर्वांशी सरळ, प्रेमाने आणि सारख्याच भावनाने स्वभावाने वागतो. समर सांगतात की चांगला माणूस व्यक्ती पाहून आपला स्वभाव बदलत नाही. श्रीमंत असो किंवा गरीब, मोठा असो किंवा लहान, तो सर्वांशी समान प्रेमाने वागतो. त्याच्या वागण्यात कृत्रिमपणा नसतो. हाच त्याच्या मोठेपणाचा खरा आधार असतो. तया पुरुषाची म्हणजे काय, तर हेच त्या सज्जन पुरुषाचे लक्षण आहे. समर सांगतात की माणसाची खरी ओळख त्याच्या वागण्यात दिसते. ज्याच्या मनात प्रामाणिकपणा, प्रेम आणि सत्य आहे, त्याचे जीवन लोकांसाठी आदर्श ठरते. अशा व्यक्तीबरोबर समाज सहज विश्वास ठेवतो. हेच सदैव पुरुषाचे खरे लक्षण आहे. समर सांगतात की मन, वाणी आणि कृती यामध्ये एकरूपता असणे हे सज्जन माणसाचे वैशिष्ट्य आहे. दुटप्पीपणा, खोटेपणा आणि स्वार्थ टाळून सर्वांशी प्रेमाने वागावे. प्रामाणिकपणा आणि सत्य यावर उभे असलेले जीवनच खऱ्या अर्थाने आदर्श जीवन आहे. अंतरासी लागेल ढका, ऐसी वर्तणूक करू नका, जेथे तेथे विवेका प्रकट करी. आता अंतरासी लागेल ढका म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या मनाला ठेच लागेल किंवा दुःख होईल. समर सांगतात की आपल्या बोलण्याने किंवा वागण्याने कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी. कधी कधी आपण सहज बोललेले शब्दही दुसऱ्याच्या मनावर खोल जखम करतात. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे. माणसाचे मन जपणे हीच खरी सज्जनता आहे. ऐसी वर्तणूक करू नका म्हणजे काय, तर असे वागू नका की दुसऱ्याला त्रास होईल. समर सांगतात की प्रत्येक कृती करण्यापूर्वी एक विचार करा. यामुळे कोणाला दुःख तर होणार नाही ना. स्वतःच्या रागासाठी किंवा स्वार्थासाठी दुसऱ्याला त्रास देणे योग्य नाही. प्रेम, संयम आणि समजूतदारपणे वागणे हेच खरे धर्म आहे. चांगली वागणूक माणसे जोडते तर चुकीची वागणूक माणसे दूर करते. जेथे ते विवेका म्हणजे काय, तर प्रत्येक ठिकाणी योग्य अयोग्याचा विचार ठेवावा. समर सांगतात की प्रत्येक प्रसंगात विचारपूर्वक निर्णय घ्यावा. राग, हट्ट किंवा भावनेच्या भरात वागू नये. योग्य काय आणि अयोग्य काय याचा शांतपणे विचार करणारा माणूस कधीही चुकीच्या मार्गावर जात नाही. विवेक हेच जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शन आहे. प्रगट करी म्हणजे तर काय, आपल्या वागण्यात विवेक दिसून यावा. समर सांगतात की विवेक हा फक्त मनात नसावा तर तो आपल्या प्रत्येक कृतीत दिसला पाहिजे. लोकांनी आपल्या वागण्यातून समजूतदारपणा अनुभवला पाहिजे. चांगले विचार कृतीत उतरले तरच त्यांना खरे मूल्य प्राप्त होते. आचरणातूनच माणसाचा खरा स्वभाव दिसतो. मग समर सांगतात की आपल्या बोलण्याने किंवा वागण्याने कोणाचे मन दुखावू नये. प्रत्येक प्रसंगी प्रेम, संयम आणि योग्य अयोग्याचा विचार ठेवून वागावे. ज्या माणसाच्या प्रत्येक कृतीत विवेक दिसतो त्याचे जीवन स्वतःसाठी आणि समाजासाठी आनंददायी बनते. कर्मविधी, उपासना विधी, ज्ञानविधी, वैराग्य विधी, विशाल नेतृत्वाची बुद्धी चळेल कैसी. आता कर्मविधी, उपासना विधी म्हणजे काय, तर योग्य कर्म कसे करावे आणि परमेश्वराशी उपासनेने कसे करावे याचे ज्ञान असते. समर सांगतात की जीवनात फक्त पूजा करून उपयोग नाही आणि फक्त काम करूनही उपयोग नाही. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत त्यासोबत परमेश्वराचे स्मरणही असले पाहिजे. कर्म आणि भक्ती यांचा समतोल साधला पाहिजे तर जीवन अधिक सुंदर होते आणि अर्थपूर्ण बनते. हाच खरा जीवनाचा योग्य मार्ग आहे. ज्ञानविधी, वैराग्यविधी म्हणजे काय, तर खरे ज्ञान आणि संसारात राहूनही मोहापासून दूर राहण्याचे समज. समर सांगतात की ज्ञान फक्त पुस्तक वाचणे नाही तर ज्ञानामुळे मनातील अहंकार, लोभ आणि स्वार्थ कमी झाले पाहिजेत. वैराग्य म्हणजे संसार सोडणे नव्हे तर संसारात राहूनही चुकीच्या मोहात अडकू नये.
असे ज्ञानच माणसाला शांत आणि स्थिर बनवते. विशाल नेतृत्वाची बुद्धी म्हणजे जर काय व्यापक समज आणि सखोल विचार करण्याची बुद्धी. समर्थ सांगतात की संकुचित विचारांनी जीवन मोठे होत नाही. प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे, समजूतदारपणे आणि दूरचा विचार करून पाहिला पाहिजे. ज्याची बुद्धी विशाल असते तो स्वतःचाही आणि इतरांचाही फायदा होईल असा निर्णय घेतो. अशी बुद्धी समाजाला योग्य दिशा देऊ शकते. चळेल कैसी म्हणजे अशी बुद्धी कशी डळमळीत होईल. समर सांगतात की ज्याच्या जीवनात चांगले कर्म, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आहे, त्याचे मन सहज विचलित होत नाही. सुख, दुःख, मान, अपमान यामध्ये तो स्थिर राहतो. कारण त्याला त्याचा आधार बाहेरच्या गोष्टी नसून सत्य आणि परमेश्वर असतो. त्यामुळे त्याचे जीवन नेहमी संतुलित राहते. समर सांगतात की कर्तव्य, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे जीवनाचे 4 मजबूत आधार आहेत. हे गुण ज्याच्या जीवनात असतात त्याची बुद्धी स्थिर राहते आणि तो कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेतो. बाहेरचे यश मिळवण्यापेक्षा मनाची स्थिरता मिळवणे अधिक महत्वाचे आहे. पाहता अवघे उत्तम गुण, तयास वाईट म्हणेल कोण, जैसा आत्मा संपूर्ण सर्वांघटी. आता पाहता अवघे उत्तम गुण म्हणजे काय, तर ज्याच्या जीवनात सर्व चांगले गुण दिसतात. समर सांगतात की माणसाचे खरे मोठेपण त्याच्या सद्गुणांमध्ये असते. प्रेम, नम्रता, सत्य, दया आणि परोपकार हे गुण ज्याच्या जीवनात दिसतात, तो आपोआप सर्वांच्या मनात स्थान मिळवतो. अशा व्यक्तीला स्वतःचे मोठेपण सांगावे लागत नाही. त्याचे आचरणच त्याची ओळख बनवते. त्यास वाईट म्हणेल कोण म्हणजे काय, अशा माणसाला वाईट कोण म्हणेल. समर सांगतात की चांगले जीवन जगणाऱ्या व्यक्तीवर टीका करणाऱ्याचे कारणच राहत नाही. प्रत्येकाशी प्रेमाने, न्यायाने आणि प्रामाणिकपणे वागणाऱ्या माणसाबद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण होतो. चांगले चारित्र्य हेच सर्वात मोठे उत्तर असते. यामुळे माणसाने आपल्या वागण्याकडे अधिक लक्ष द्यावे. जैसा आत्मा संपूर्ण म्हणजे काय, तर जसा आत्मा संपूर्ण, सर्वत्र एकसारखा आणि पूर्ण आहे. समर्थ आत्म्याचे उदाहरण देतात. आत्मा कोणामध्ये मोठा किंवा लहान नसतो. तो सर्वांमध्ये समान असतो. त्याचप्रमाणे सज्जन माणूसही कोणामध्ये भेदभाव करत नाही. तो प्रत्येकामध्ये परमेश्वराचे रूप पाहतो आणि सर्वांशी समान प्रेमाने वागतो. सर्वांघटी म्हणजे काय, तर प्रत्येक जीवामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणात. समर्थ सांगतात की प्रत्येक माणसात परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे कोणालाही कमी समजू नये किंवा तुच्छ लेखू नये. प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने वागावे. हाच खरा अध्यात्माचा मार्ग आहे. जो सर्वांमध्ये देव पाहतो त्याच्या मनात द्वेषाला जागाच राहत नाही. समर्थ सांगतात की सद्गुणांनी भरलेले जीवनच माणसाला खरा ज्ञान ज्ञान आणि मान मिळवून देतात. जो सर्वांशी प्रेमाने आणि समतेने आणि आदराने वागतो, तोच खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या जवळ जातो. प्रत्येकामध्ये देवाचे रूप पाहून वागणे हीच या ओवीची खरी शिकवण आहे. आपल्या कार्यास तत्पर, लोक असती लहान थोर, तैसाची करी परोपकार मनापासूनी. आता आपल्या कार्यास तत्पर म्हणजे काय, तर स्वतःचे कर्तव्य नेहमी मनापासून आणि वेळेवर करणारा. समर सांगतात की प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजेत. जे काम आपल्या वाटेला आलेलं आहे ते मन लावून करणे हीच खरी साधना आहे. काम टाळणारा माणूस कधीच मोठा होत नाही. कर्तव्याला पूजा समजून केलेले काम म्हणजे परमेश्वरालाही प्रिय असते. लोक असती लहान थोर म्हणजे काय, तर समाजात लहान मोठे, श्रीमंत गरीब असे अनेक प्रकारचे लोक असतात. समर्थ सांगतात की प्रत्येक माणूस वेगळा असतो, पण त्याच्या पदावर, पैशावर आणि वयावरून त्याची किंमत ठरवू नये. प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने वागावे. जो सर्वांना समान वागतो त्याच्यावरही समाज मनापासून प्रेम करतो. तैसाचे करी परोपकार म्हणजे काय, तर सर्वांवर सारखेच उपकार करतो किंवा मदत करतो. समर्थ सांगतात की मदत करताना भेदभाव नसावा. ओळखीचा आहे की नाही, श्रीमंत आहे की गरीब ते पाहू नये. जेथे गरज आहे तेथे आपल्या परीने मदतीचा हात पुढे करावा. अशी निस्वार्थ सेवा हीच खऱ्या भक्तीची ओळख आहे. मनापासून म्हणजे काय, तर मनापासून कोणती अपेक्षा न ठेवता. समर्थ सांगतात की केलेल्या मदतीच्या बदल्यात काही मिळावे अशी अपेक्षा ठेवू नये. जेव्हा सेवा मनापासून केली जाते तेव्हाच तिचे खरे मूल्य असते. प्रेमाने केलेले छोटेसे कार्यही परमेश्वराला प्रिय असते. म्हणून मनापासून केलेला परोपकार कधीही वाया जात नाही. समर्थ सांगतात की आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे आणि प्रत्येकाशी समान प्रेमाने वागावे. मदत करताना कोणताही भेदभाव किंवा अपेक्षा ठेवू नये. मनापासून केलेली सेवा हीच खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा आहे. दुसऱ्याच्या दुःखे दुखवे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे, अवघेची सुखे असावे ऐसी वासना.
दुसऱ्याच्या दुःखी दुखावे. म्हणजे काय तर दुसऱ्याचे दुःख पाहूनही स्वतःला दुःख वाटावे. समर्थ सांगतात की दुसऱ्याच्या वेदना पाहून ज्याचे मन हेलावते तोच खरा सज्जन असतो. मला काय त्याचे असा विचार करून कधी करू नये. शक्य असेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्याचे दुःख आपले मानणारे हृदयच खऱ्या माणुसकीचे लक्षण आहे. दुसऱ्याचे सुखे सुखावे. म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानावा. समर्थ सांगतात की दुसऱ्याचे यश पाहून मत्सर करू नका. त्याच्या आनंदात मनापासून सहभागी व्हा. दुसऱ्याचे चांगले झाले की आपल्यालाही आनंद झाला पाहिजे अशी भावना मनातील मत्सर दूर करते आणि प्रेम वाढवते. अवघेची सुखी असावे. म्हणजे काय सर्व लोक सुखी असावेत अशी इच्छा असावी. समर्थ सांगतात की दुसऱ्याचे यश पाहून मत्सर करू नका. समर्थ सांगतात की आपलेच घर, आपले कुटुंब एवढाच विचार करू नये. समाजातील प्रत्येक माणूस सुखी राहावा अशी भावना मनात असली पाहिजे. मोठे संत आणि महापुरुष नेहमी सर्वांच्या कल्याणाचा विचार करतात. हेच विशाल मनाचे लक्षण आहे. ऐसी वासना म्हणजे अशी मनापासून इच्छा असावी. समर्थ सांगतात की आपल्या मनातील इच्छा स्वार्थाच्या नसून लोक कल्याणाच्या असाव्यात. दुसऱ्याचे भले व्हावे, लोक आनंदी राहावेत ही भावना मनात रुजली तर जीवन पवित्र होते. अशा विचारांमुळे मन शांत राहते आणि परमेश्वराचीही कृपा मिळते. म्हणून समर्थ सांगतात की दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे आणि सर्वांचे कल्याण व्हावे अशी भावना ठेवणे हीच खरी भक्ती आणि खरी माणुसकी आहे. ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम असते त्याच्याच मनात परमेश्वराचा खरा वास असतो. उदंड मुले नाना परी, वडिलांचे मन अवघ्यावरी, तैसी अवघ्यांची चिंता करी महापुरुष. आता उदंड मुले नाना परी म्हणजे काय तर अनेक प्रकारची वेगवेगळ्या स्वभावाची मुले असतात. समर्थ सांगतात की एका घरातील प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा असतो. कोणी शांत असते, कोणी हट्टी असते, तर कोणी हुशार असते. पण आई वडिलांचे प्रेम सर्वांवर सारखेच असते. ते कोणामध्ये भेदभाव करत नाहीत. प्रत्येकाची काळजी घेणे हे त्यांचे कर्तव्य असते. वडिलांचे मन अवघ्यावरी म्हणजे काय तर वडिलांचे मन सर्व मुलांवर सारखेच प्रेम करते. समर्थ या उदाहरणातून मोठा संदेश देतात. जसे वडील प्रत्येक मुलावर समान प्रेम करतात तसेच सज्जन माणूस प्रत्येक व्यक्तीकडे आपुलकीने पाहतो. तो कोणाला जवळचा आणि कोणाला दूरचा म्हणत नाही. त्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम आणि शुभेच्छा असतात. तैसी अवघ्याची चिंता करी म्हणजे काय तर त्याचप्रमाणे तो सर्व लोकांची काळजी घेतो. समर्थ सांगतात की महापुरुष स्वतःपुरता विचार करत नाही. समाजातील प्रत्येकाच्या सुखदुःखाची त्याला काळजी असते. कोणावर संकट आले तर तो मदतीसाठी पुढे येतो. सर्वांचे भले व्हावे हीच त्याच्या मनातील खरी भावना असते. महापुरुष म्हणजे काय तोच खरा महापुरुष आहे. समर्थ सांगतात की महापुरुषाची ओळख त्याच्या ज्ञानाने किंवा प्रसिद्धीने होत नाही. ज्याच्या हृदयात सर्वांसाठी प्रेम, दया आणि काळजी असते तोच खरा महापुरुष आहे. तो स्वतःसाठी नव्हे तर समाजाच्या हितासाठी जगतो. म्हणूनच लोक त्याचा आदर करतात. समर्थ सांगतात की जसा आई वडील आपल्या सर्व मुलांवर समान प्रेम करतात, तसाच सज्जन माणूस संपूर्ण समाजाला आपले कुटुंब मानतो. सर्वांच्या सुखदुःखाची काळजी घेणे आणि सर्वांचे भले व्हावे अशी भावना ठेवणे हेच महापुरुषाची खरे लक्षणे आहेत. जयास कोणाचे सोसेना, तयाची निकांजन वासना, धिकारीला धिकारेना तोची महापुरुष. आता जयास कोणाचे सोसेना म्हणजे काय तर ज्याला दुसऱ्याचे दुःख, अन्याय किंवा त्रास सहन होत नाही. समर्थ सांगतात की खऱ्या सज्जनाची मनात दुसऱ्याच्या वेदनेबद्दल संवेदना असते. कोणावर अन्याय होताना पाहून तो गप्प बसत नाही. शक्य तितकी मदत करण्यासाठी तो पुढे येतो. दुसऱ्याचे दुःख पाहून ज्याचे मन व्याकुळ होते त्याच्यातच खरी माणुसकी असते. तयाची निकांचन वासना म्हणजे काय त्याच्या मनात धन, संपत्ती किंवा स्वार्थाची इच्छा नसते. समर्थ सांगतात की अशा माणसाचे मन पैशात किंवा लोभात अडकलेले नसते. त्याला स्वतःपेक्षा इतरांचे भले महत्वाचे वाटते. त्याचे समाधान वस्तूंमध्ये नसून दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यात असते. स्वार्थ कमी झाला की मन अधिक निर्मळ आणि शांत होते. धिकारीला धिकारेना म्हणजे काय कोणी निंदा केली किंवा अपमान केला तरी तो त्याला उत्तर देत नाही. समर्थ सांगतात की मोठेपण म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर देणे नव्हे. टीका झाली म्हणून रागावणे किंवा सूड घेणे हे सज्जनाचे लक्षण नाही. सत्याच्या मार्गावर चालणारा माणूस संयम ठेवतो. काळच त्याच्या चांगुलपणाची साक्ष देतो. तोची महापुरुष म्हणजे तोच खऱ्या अर्थाने महापुरुष आहे. समर्थ सांगतात की महापुरुष तो नाही ज्याच्याकडे सत्ता किंवा संपत्ती आहे,
तर तो आहे ज्याच्या मनात दया, निस्वार्थपणा, क्षमा आणि संयम आहे. तोच खरा महापुरुष आहे. अशा व्यक्तीचे जीवन अनेकांना योग्य मार्ग दाखवते आणि त्याचे कार्य समाजाला प्रेरणा देत राहते. म्हणून समर्थ सांगतात, की दुसऱ्याचे दुःख पाहून मदतीला धावून जाणे, स्वार्थाचा त्याग करणे आणि अपमान झाला तरी शांत राहणे, हीच महापुरुषाची खरी ओळख आहे. ज्याने स्वतःवर विजय मिळवला, तोच इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करू शकतो. मिथ्या शरीर निंदले, तरी याचे काय गेले, ज्ञात्यासी आणि जिंतिले देहे बुद्धीने. आता मिथ्या शरीर निंदले म्हणजे काय, तर शरीराची किंवा बाह्य रूपाची कोणी निंदा केली. समर्थ सांगतात, की लोक आपल्या रूपावर, स्वभावावर आणि बाह्य गोष्टींवर टीका करू शकतात. पण शरीर हे कायमचे नसून नाशवंत आहे. त्यामुळे अशा टीकेमुळे मन अस्थिर होऊ नये. लोकांचे मत वेळेनुसार बदलत असतात, पण सत्य बदलत नाही. म्हणून निंदेपेक्षा आपण आपल्या आचरणाकडे अधिक लक्ष द्यावे. तरी याचे काय गेले, म्हणजे काय, तर त्याने आपले काय नुकसान झाले. समर्थ आपल्या विचार करायला लावतात आपल्याला, की कोणी काही बोलले म्हणून आपण आपल्या गुणांमध्ये काही कमी होतो का? आपल्या चांगल्या कर्मांचे मूल्य कमी होत नाही. जर आपण सत्याच्या मार्गावर असू, तर लोकांच्या शब्दांनी आपल्या मनाचा ताबा घेऊ देऊ नये. दुसऱ्यांच्या बोलण्यापेक्षा स्वतःचे चारित्र्य जपणे अधिक महत्त्वाचे आहे. ज्ञात्यासी आणि जिंकले म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झालेल्या माणसाने हे सर्व जिंकलेले असते. समर्थ सांगतात, की ज्याला स्वतःची खरी ओळख झाली आहे, तो स्तुतीनेही आनंदून जात नाही आणि निंदेनेही खचून जात नाही. त्याचे मन स्थिर राहते. त्याला माहीत असते, की बाहेरचे शब्द क्षणिक आहेत, पण आत्म्याचे सत्य कायम आहे. म्हणून तो प्रत्येक प्रसंगात शांत आणि संयमी राहतो. देह बुद्धीने म्हणजे तर फक्त शरीरालाच आपली ओळख समजणे. समर्थ सांगतात, की जोपर्यंत आपण आपल्या स्वतःला फक्त शरीर समजतो, तोपर्यंत स्तुती आणि निंदा आपल्या मनाला लागते. पण आत्म्याचा विचार सुरू झाला, की देहाभिमान हळूहळू कमी होतो. तेव्हा अहंकारही कमी होतो आणि मनात स्थैर्य निर्माण होते. अशी अवस्था झाली, की माणूस बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. तो अंतर्मनातील शांततेतून जगू लागतो. मग समर्थ सांगतात, की लोकांची स्तुती किंवा निंदा यावर आपले सुखदुःख अवलंबून नसावे. शरीर तात्पुरते आहे, पण आत्मा आणि सद्गुण हेच खरे आहेत. जो देहाभिमान सोडून आत्मज्ञान स्वीकारतो, तोच प्रत्येक परिस्थितीत शांत आणि स्थिर आणि आनंदी राहू शकतो. हे अवघे अवलक्षण, ज्ञाता देही विलक्षण, काहीतरी उत्तम गुण जनी दाखवावे. आता हे अवघे अवलक्षण म्हणजे काय, तर हे सर्व दुर्गुण आणि चुकीची लक्षणे आहेत. समर्थ सांगतायत, की माणसाच्या जीवनातील अहंकार, खोटेपणा, मत्सर आणि स्वार्थ हे सर्व अवगुण आहेत. हे गुण दिसायला छोटे वाटले तरी ते हळूहळू माणसाचे चारित्र्य कमकुवत करतात. म्हणून प्रथम आपल्या दोषांची ओळख झाली पाहिजे. दोष ओळखले तर ते सुधारण्याचाही मार्ग सापडतो. ज्ञाता देही विलक्षण म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झालेला माणूस या सर्वांपेक्षा वेगळा असतो. समर्थ सांगतात, की ज्ञानी माणूस बाह्य गोष्टींमध्ये अडकत नाही. त्याचे विचार, बोलणे आणि वागणे सामान्य माणसापेक्षा वेगळे असते. तो प्रत्येक प्रसंगात विवेकाने निर्णय घेतो. त्याचे मोठेपण ज्ञानामुळे नसून तर त्याच्या ज्ञानानुसार जगण्यात असते. म्हणूनच त्याचे जीवन इतरांसाठी आदर्श बनते. काहीतरी उत्तम गुण म्हणजे आपल्या जीवनात चांगले गुण असावेत. समर्थ सांगतात, की प्रत्येकाकडे सर्व गुण असतीलच असे नाही, पण जे चांगले गुण आहेत ते जपले पाहिजेत आणि वाढवले पाहिजेत. नम्रता, सत्य, प्रेम, दया आणि परोपकार यासारखे गुण आयुष्यभर जोपासले तर जीवन सुंदर होते. सद्गुण हेच माणसाची खरी ओळख बनवतात. जनी दाखवावे म्हणजे ते गुण आपल्या आचरणातून लोकांना दिसले पाहिजेत. समर्थ सांगतात, की चांगल्या गोष्टी फक्त बोलण्यात अर्थ नाही, त्या आपल्या कृतीतून दिसल्या पाहिजेत. लोकांनी आपल्या वागण्यातून प्रेम आणि नम्रता आणि प्रामाणिकपणा अनुभवला पाहिजे. उपदेशापेक्षा आचरणाचा प्रभाव अधिक असतो. आपण कसे जगतो हाच आपल्या जीवनातील सर्वात मोठा संदेश असतो. मग समर्थ सांगतात, की दुर्गुणांचा त्याग करून सद्गुणांचा स्वीकार करणे हाच जीवनाचा खरा मार्ग आहे. फक्त चांगले विचार बोलून उपयोग नाही, ते आपल्या आचरणातून दिसले पाहिजेत. आपले जीवनच इतरांसाठी प्रेरणा बनले तरच समर्थांच्या शिकवणीचे खरे पालन झाले असे म्हणता येईल. उत्तम गुणास मनुष्य वेधे, वाईट गुणासी प्राणी खेदे, तीक्ष्ण बुद्धी लोक साधे काय जाणती. आता उत्तम गुणास मनुष्य वेधे म्हणजे काय, तर चांगल्या गुणांमुळे माणसे आपलीशी होतात. समर सांगतात, की माणसाला जिंकण्यासाठी संपत्ती किंवा सत्ता लागत नाही. सद्गुण पुरेसे असतात. प्रेम, नम्रता, सत्य आणि परोपकार यामुळे लोक आपोआप आपल्याकडे आकर्षित होतात. चांगले गुण माणसांच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण करतात. म्हणून सद्गुण हेच जीवनातील सर्वात मोठे धन आहे. वाईट गुणाशी प्राणी खेदे म्हणजे काय, तर वाईट गुणांमुळे लोक दूर जातात आणि दुःखी होतात.
समर्थ सांगतात की अहंकार, राग, मत्सर आणि खोटेपणा हे दुर्गुण नाती तोडतात. अशा स्वभावामुळे माणूस एकटा पडतो. लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. म्हणून दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतःचे दुर्गुण दूर करण्याचा प्रयत्न करणे अधिक आवश्यक आहे. तीक्ष्ण बुद्धी लोक साधे म्हणजे बुद्धिमान लोक ते सहज ओळखतात. समर्थ सांगतात की शहाणे लोक बाह्य रूप किंवा गोड बोलण्याने फसत नाहीत. ते माणसाच्या आचरणातून त्याचे खरे व्यक्तिमत्व ओळखतात. म्हणून दिखावा करण्यापेक्षा स्वभाव चांगला ठेवणे महत्वाचे आहे. कारण खरे गुण लपून राहत नाहीत आणि दुर्गुणही फार काळ लपवता येत नाही. काय जाणती म्हणजे हे समजायला फार कठीण नाही. समर्थ सांगतात, चांगले आणि वाईट यामधील फरक प्रत्येकाला समजू शकतो. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण कोणता मार्ग निवडतो. सद्गुणांचा मार्ग सुरुवातीला कठीण वाटतो, पण तोच शेवटी मान, समाधान आणि आनंद देतो. म्हणून प्रत्येकाने रोज स्वतःमध्ये चांगले गुण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग समर्थ सांगतात की सद्गुण माणसाला लोकांच्या हृदयाशी जोडतो, तर दुर्गुण त्याला एकटे पाडतो. शहाणे लोक माणसाची खरी ओळख त्याच्या वागण्यातूनच करतात. म्हणून बाह्य दिखाव्यापेक्षा स्वभाव, चारित्र्य आणि सद्गुण यांना अधिक महत्त्व द्या. ते जीवनात खरे यश मिळवून देतात. लोकी अत्यंत क्षमा करीती, आलिया लोकांचे प्रचिती, मग ते लोक पाठी राखती नाना प्रकारे. आता लोकी अत्यंत क्षमा करीती म्हणजे काय, तर लोकांच्या चुका मोठ्या मनाने क्षमा करतात. समर्थ सांगतात की क्षमा हा दुर्बलपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा गुण आहे. प्रत्येकाकडून चुका होतात, पण त्या मनात धरून बसल्याने मन अशांत होते. मोठ्या मनाचा माणूस रागापेक्षा क्षमेला महत्त्व देतो. क्षमा केल्याने दुसऱ्यापेक्षा स्वतःचे मन अधिक हलके आणि शांत होते. आलिया लोकांचे प्रचिती म्हणजे काय, तर त्यामुळे लोकांना त्यांच्या चांगुलपणाचा अनुभव येतो. समर्थ सांगतात की चांगले गुण लपून राहत नाहीत. क्षमाशील आणि प्रेमळ स्वभाव लोकांच्या मनाला स्पर्श करतो. एकदा लोकांना आपल्या चांगुलपणाचा अनुभव आला की ते आपल्यावर विश्वास ठेवू लागतात. विश्वास हा शब्दांनी नाही तर आपल्या वागण्याने मिळतो. मग ते लोक पाठी राखती. मग ते लोक त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. समर्थ सांगतात की प्रेम, क्षमा आणि प्रामाणिकपणे वागणाऱ्या माणसाला समाजाचा आधार मिळतो. संकटाच्या वेळी लोक त्याची साथ सोडत नाहीत, कारण त्याने आधी लोकांची मने जिंकलेली असतात. माणसांची कमावलेली मने हीच जीवनातील सर्वात मोठी संपत्ती असते. नाना प्रकारे म्हणजे अनेक प्रकारे मदत आणि साथ करतात. समर्थ सांगतात की जेव्हा आपण निस्वार्थपणे लोकांशी वागतो, तेव्हा गरजेच्या वेळी अनेक हात मदतीसाठी पुढे येतात. ही साथ पैशांसाठी मोठी असते. जे प्रेम आणि सद्भावना आपण इतरांना देतो, तेच अनेक पटीने परत आपल्या जीवनात येते. म्हणून माणसे जोडण्याचा प्रयत्न करा, तोडण्याचा नाही. समर्थ सांगतात की क्षमा, प्रेम आणि चांगले आचरण यामुळे लोकांचा विश्वास आणि प्रेम मिळते. जो दुसऱ्यांच्या चुका मोठ्या मनाने माफ करतो, त्याच्या पाठीशी समाजही खंबीरपणे उभा राहतो. म्हणून रागापेक्षा क्षमेला आणि स्वार्थापेक्षा माणुसकीला नेहमी अधिक महत्त्व द्या. बहुतांशी वाटे मी थोर, सर्व मान्य पाहिजे विचार, धीर उदार गंभीर महापुरुष. आता बहुतांशी वाटे मी थोर म्हणजे अनेकांना स्वतःला मोठे असल्याचा अभिमान वाटतो. समर सांगतात की स्वतःला मोठे समजणे सोपे आहे, पण खरे मोठेपण मिळवणे कठीण आहे. अहंकारामुळे माणूस स्वतःचे दोष पाहू शकत नाही. जो सतत मीच मोठा असा विचार करतो, तो इतरांकडून शिकण्याची संधी गमावतो. खरे मोठेपण बोलण्यात नसते, तर नम्रतेने जगण्यात असते. सर्वमान्य पाहिजे विचार म्हणजे आपले विचार असे असावेत की ते सर्वांना योग्य वाटले पाहिजे. समर्थ सांगतात की विचार करताना फक्त विचारात स्वतःचा फायदा पाहू नये, तर समाजाचे हित, न्याय आणि सत्य यांचा विचार केला पाहिजे. जे विचार सर्वांच्या हितासाठी कल्याणकारक असतात तेच टिकतात. स्वार्थाचे विचार माणसाला लहान करतात, तर लोकहिताचे विचार त्याला मोठे बनवतात. धीर उदार गंभीर म्हणजे काय, तर धैर्यवान, मोठ्या मनाचा आणि विचारपूर्वक वागणारा असावा. समर्थ सांगतात की संकटात घाबरून जाणे हे सज्जनांचे लक्षण नाही. धीर ठेवून योग्य निर्णय घेणे, दुसऱ्यांना समजून घेणे आणि प्रत्येक गोष्ट शांतपणे विचार करून करणे आवश्यक आहे. उदार मन आणि गंभीर विचार यामुळेच माणूस लोकांचा विश्वास जिंकतो. महापुरुष म्हणजे तोच खऱ्या अर्थाने महापुरुष आहे. समर्थ सांगतात की महापुरुष तो नसतो जो स्वतःचे मोठेपण सांगत फिरतो. ज्याच्याकडे नम्रता, धैर्य, विशाल मन आणि लोकहिताचा विचार असतो, तोच खरा महापुरुष असतो. त्याचे जीवन अनेकांना योग्य दिशा देते आणि त्याचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरते. म्हणून समर्थ सांगतात की अहंकार नव्हे तर नम्रता, धैर्य, उदारता आणि लोकहिताच्या विचारांनी माणूस खरा मोठा बनतो.
स्वतःचे मोठेपण सिद्ध करण्यापेक्षा असे जीवन जगा की लोक स्वतःहून तुमचा आदर करतील. सद्गुणांनी घडलेले व्यक्तिमत्वच महापुरुषाची खरे ओळख आहे. जितके काही उत्तम गुण ते समर्थाचे लक्षण, अवगुण ते करंट लक्षण सहजेचे झाले. आता जितके काही उत्तम गुण म्हणजे काय तर जगातील सर्व चांगले गुण. समर्थ सांगतात की सत्य, दया, नम्रता, क्षमा, परोपकार, प्रामाणिकपणा आणि प्रेम हे असे सर्व सद्गुण माणसाचे खरे वैभव आहेत. हे गुण सहज मिळत नाहीत. ते सातत्याने आचरणातून विकसित करावे लागतात. ज्याच्या जीवनात हे गुण वाढत जातात त्याचे व्यक्तिमत्वही तेजस्वी होत जाते. ते समर्थाचे लक्षण म्हणजे काय तर हेच समर्थ पुरुषाचे खरे लक्षण आहे. समर्थ सांगतात की मोठेपण पद, पैसा किंवा प्रसिद्धीत नसते. खरा समर्थ तोच ज्याच्या प्रत्येक कृतीत सद्गुण दिसतात. तो स्वतः चांगले जगतो आणि इतरांनाही चांगले जगण्याची प्रेरणा देतो. त्याचे जीवनच एक जिवंत उपदेश बनते. अवगुण ते करंट लक्षण म्हणजे दुर्गुण हे करंट्या म्हणजे काय तर अधम माणसाचे लक्षण आहे. समर्थ सांगतात की अहंकार, मत्सर, राग, स्वार्थ आणि खोटेपणा हे माणसाला अधपतनाकडे घेऊन जातात. हे दुर्गुण मनातील शांतता आणि समाजातील मान दोन्ही हिरावून घेतात. म्हणून इतरांचे दोष पाहण्यापेक्षा स्वतःचे अवगुण दूर करण्याचा प्रयत्न करावा. सहजची झाले म्हणजे हे सत्य सहज समजण्यासारखे आहे. समर्थ या समासाचा सुंदर निष्कर्ष देतात. सद्गुण स्वीकारले तर जीवन उजळते आणि दुर्गुण स्वीकारले तर जीवन अंधाराकडे जाते. हा नियम प्रत्येकासाठी सारखाच आहे. त्यामुळे रोज स्वतःला विचारावे, आज माझ्यात सद्गुण वाढले की अवगुण? हाच आत्मपरीक्षणाचा खरा मार्ग आहे. समर्थ सांगतात की सद्गुण हेच समर्थ माणसाचे खरे लक्षण आहे, तर दुर्गुण माणसाला अधपतनाकडे नेतात. म्हणून आयुष्यभर सद्गुण जोपासावेत, अवगुणांचा त्याग करावा आणि आपल्या आचरणातून समाजासाठी आदर्श निर्माण करावा. हेच सदैव लक्षण निरूपण नाम समासाचे अंतिम आणि अमूल्य तत्वज्ञान आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम समास चौथा. आता समर्थ या समासात सदैव पुरुषाची लक्षणे म्हणजे अत्यंत सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने सांगितले आहे. नम्रता, परोपकार, सत्य, क्षमा, विवेक, न्याय, आत्मज्ञान, सर्वांशी प्रेमाने वागणे आणि निस्वार्थ सेवा हेच खऱ्या समर्थ पुरुषाचे गुण आहेत. या उलट अहंकार, स्वार्थ, मत्सर आणि दुर्गुण माणसाला अधपतनाकडे नेतात. या समासाची शिकवण एवढीच आहे की सद्गुणांचा स्वीकार करा, दुर्गुणांचा त्याग करा आणि आपल्या आचरणातून समाजासाठी आदर्श बना. जय जय रघुवीर समर्थ.